आज सकाळी ना माझं लवकर आवरलेलं म्हणून विचार केला आता ऑफिसला जायचंच आहे पण कुठेतरी टाइमपास करावा. आता म्हटलं टाइमपास काय करावा तर म्हटलं मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे आज, त्याच्यामुळं म्हटलं एखाद्या मंदिरात दर्शन तरी घ्यायला जावं. मला दिसलं खंडोबाचं मंदिर आणि मी पहिल्यांदाच या मंदिरात आले बरं का दर्शन घेण्यासाठी. आणि इतकं सुंदर मंदिर आहे ना आणि इतकं प्रसन्न वाटलं ना मला. म्हणजे मी कधी जेजुरीला गेले नाही, परंतु इथं आल्यावरती असं वाटलंय की नक्की जेजुरीला एकदा जायला पाहिजे. आणि ती चिमुकली बघा ना किती क्यूट ना, किती छोटीशी होती. मला एवढं भंडारा लावला तिने, खूपच क्यूट होती बरं का ती. आणि मंदिरात आल्यानंतर आहे ना खरंच खूप पॉझिटिव्ह वाटतं. तुम्ही कुठल्याही मंदिरात जा तुम्हाला असं प्रसन्न वाटणारच, एकदम शांत शांत वाटतं. आणि त्यानंतर मस्त दर्शन वगैरे घेतलं. आणि आजचा माझा आउटफिट तुम्हाला कसा वाटतोय मला नक्की सांगा. नंतर आहे ना नंदी महाराजांच्या कानात आपली विश मागितली, म्हणजे कसं विश पूर्ण होते ना, लवकर लवकर फॉलोअर्स वाढले पाहिजे. त्यानंतर गेले बर का, कारण आता दर्शन वगैरे घेऊन झालं होतं, कामाची वेळ पण झाली होती म्हणून गेले ऑफिसला. नंतर संध्याकाळी ना मी पूर्ण दिवसभराचं शूट नाही केलं. मग संध्याकाळी घरी जाताना ना मस्त चहा प्यावासा वाटत होता म्हणून चहा घेतला. तर तिथे बनमस्का पण होता म्हणून चहा आणि बनमस्का घेतला. मी पहिल्यांदा इथला चहा ट्राय केलाय पण इतका सुंदर होता ना, आजपर्यंत सगळ्यात भारी चहा होता. आणि त्याच्यासोबत बनमस्का, हा काय लागलंय. आणि ते भारी भारी म्हणायच्या नादामध्ये ना मी त्या कागदाच्या डिश सोबत आहे ना कप सुद्धा फेकून दिला असता. आता बरं झालं वाचला, नाही तर त्यांनी माझ्याकडून कपाचे पैसे भरून घेतले असते. आधी चहा एवढा महाग होता त्यात आणि